750 बायकोला निम्म मारणार. भारी वाटा लागलंय आज शेवटचा दिवस एकदम मस्त. एवढ्या चला चला ओके. चला. शेवट चला. 50. हा, 50. हा. वापस सुद्धा द्या इकडे. चला. 1 2 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 52 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळी एक सांग. 1 2 3 4 सेकंडच्या इतिहासामध्ये नवीन अध्याय आपण निघालोय. त्या अध्यायाचं साक्षीदार शार्दूल आहे, मोरे आहेत, कपार आहे, अमले मामा आहेत. जंजीर बनाऊंगी शाबाश कमोन. घायल परिंदा है तू, बगला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरी जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कैदार तू जो फैसला. शमशीरों से ही हो कर हर मैदान पथे, 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 हर मैदान पथे. कमाल शाबाश. 14-day loop break. That's a world record. भारी भारी भारी. गावडे घ्या संगड, संगड घ्या, संगड घ्या. आवाज जोरात. खूप छान. ओके ओके चला. किती राहिले आता? 50 राहिले. 1500ला. ओके ओके. तुमचं 1700ला 50. 1700ला 50 राहिले. गुड गुड गुड. 1100. चला शाबाश. शाबाश शाबाश शाबाश. कमान शाबाश. हाँ चलो कमान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 9 10. 101. कमान. आज ऐतिहासिक क्षणामध्ये आपण येतोय. इंग्लंडचे बरोबर सगळ्यांचंच कौतुक आहे. महिला दिनाच्या निमित्त महिलांची ऊर्जा. कमान शाबाश.
कमान शाबाश. चला टाळे कंटिन्यू. शाबास. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या वतीनं महिला दिनानिमित्त सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्या स्पर्धेला अनुसरून 1 मार्च ते 7 मार्च आज अखेरपर्यंत प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे आणि आपापल्या ताकदीप्रमाणे सूर्यनमस्कार मारण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. या वर्षीचं वैशिष्ट्य रेकॉर्ड म्हणजे मागच्या 3-4 वर्षाचं रेकॉर्ड एका दिवसाचं मुडीत काढत आमच्या रिंगणच्या महिलांनी एक आपलं एक वेगळं अस्तित्व आणि वेगळं एक कवचकुंड आणि इचलकरंजी त्या इतिहासामध्ये सूर्यनमस्कार करण्याचा जो पराक्रम केलेला आहे हा सगळ्यांच्याच कौतुकास्पद आहे आणि त्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. कारण की गेले 7 दिवस वेगळ्या पद्धतीनं प्रॅक्टिस करून गेले 2 दिवस तर 5 वाजता आणि आज तर 4 वाजता पहाटे 4 वाजता येऊन आता जवळजवळ 8:40 झाले. ह्याच्यापर्यंत सगळ्यांनी सूर्यनमस्कार मारले आपापल्या पद्धतीनं. त्यांच्याच तोंडून आपण ऐकू की त्यांनी मारत असताना किंवा त्यांचं रेकॉर्ड जे हायस्ट आहे आपापल्या पद्धतीनं ते कसं आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे केलं. मी दीपक सुतार रिंगण पेटण्याचा सदस्य. मी सुद्धा आज ठरवलं होतं की लवकर येऊन आज शेवट दिवस आहे आणि महिला दिनानिमित्त महिलांना अर्पण करायचं सूर्यनमस्कार म्हणून मी आज जवळजवळ 301 सूर्यनमस्कार मारले आणि एकूण 400-500 झाले असतील त्या. मी माझे सूर्यनमस्कार सर्व महिलांना आमच्या महिलेला अर्पण करतो. मी नमस्कार. रिंगण फिटनेस फाउंडेशनचा मी एक सदस्य तुझं नाव सांगा. विशाल दुधाने. आज 1 मार्च ते 7 मार्च नवीन सूर्यनमस्कार ज्या स्पर्धा घेण्यात आल्या नावं सांगा. त्या स्पर्धेमध्ये 801 आज सूर्यनमस्कार मी मारलेले आहेत आणि त्या सर्व महिलांना मी त्या समर्पित करतो. मी संजय गावडे. आज मोठ्या जोशानं आज 501 सूर्यनमस्कार मारलेले आहेत आणि एकूण तर झाले असतील भरपूरच. तर सगळ्यांना महिलांना समर्पित. कसं वाटतं सांग. मी शीतल दुधाने. आज माझे 1500 सूर्यनमस्कार. भारी वाटतंय. आज आम्ही पहाटे 4 वाजता आलेलो. 4 वाजल्यापासून आतापर्यंत 1500 पूर्ण झाले. नमस्कार. मी जिया गफार शेख. मी गेल्या वर्षी 1111 सूर्यनमस्कार मारले होते आणि त्याचा रेकॉर्ड मोडत आज मी 1700 सूर्यनमस्कार मारले आणि मला आज म्हणजे सूर्यनमस्कार मारताना एक वेगळा अनुभव आला. आम्ही गेटच्या बाहेर सूर्यनमस्कार मारत होतो पण मला असं वाटलं आपण लहान मुलांसारखं आतमध्ये भिंतीवर उड्या मारून आत जाऊन सूर्यनमस्कार मारावा. तो आनंद वेगळा होता आणि खूप छान वाटलं. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी वैशाली माळी. 2022 साली शेवटच्या दिवशी 951 सूर्यनमस्कार झाले होते आणि आज 2026 1700 सूर्यनमस्कार झाले शेवट. मी संगीता पूर्वी. मी पहिल्यांदा सर 750 मारले सर आणि छान वाटलं सर मला. मी सावित्री तोडकर. मी 501 सूर्यनमस्कार. मी शारदा गावडे. आज मी 150 सूर्यनमस्कार मारले. हाय, सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मी किरण अविनाश शेट्टी.
ह्या वर्षी पहिल्यांदा सूर्यनमस्कार घालण्याचा मी प्रयत्न केला होता आणि गेल्या वर्षी 1100चं रेकॉर्ड होतं, त्यामुळं मला लास्टच्या दिवशी 1001 घालायचं होतं. मग मी आज 1150 सूर्यनमस्कार घातले आणि स्वतःच्या अंगात एक आत्मविश्वास जागा झाला आणि आपण हे करू शकतोय आणि ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे मला वाटले. आणि काल सरांनी सांगितलं होतं घालू शकताय घाला, त्यामुळे मी आज प्रयत्न केला. नमस्कार, मी जिया गफार शेख, रिंगण फिटनेस फाउंडेशनची सदस्य. महिला दिनानिमित्त दरवर्षीचं रिंगण फिटनेस फाउंडेशनमध्ये सूर्यनमस्काराचा 1 ते 7 दिवस आम्ही सूर्यनमस्कारचा स्पर्धा ठेवतो आणि त्याच्यामध्ये सर्वजण आपापल्या परीनं आपापल्या ताकदीनुसार सगळेजण सूर्यनमस्कार घालतात. इव्हन जेंट्सही खूप सुंदर सूर्यनमस्कार घालतात आणि त्यांच्या ताकदीनुसार तेही सूर्यनमस्कार घालतात. आणि ह्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी मी 1111 सूर्यनमस्कार घालून मी ह्या वेळेला माझा रेकॉर्ड मोडत 1700 सूर्यनमस्कार केले. त्याच्यामध्ये मला वैशाली माळीचं पण सहाय्य लाभलं आणि आम्ही दोघींनी मिळून एकमेकांना सपोर्ट करून छान सूर्यनमस्कार मारले. ती दमली तर मी थांबणार, मी थांबले तर ती दमणार, असं करून आम्ही पूर्ण सूर्यनमस्कार 1700 पूर्ण केले. आणि काल आम्ही 5 वाजता येऊन 1100 सूर्यनमस्कार पूर्ण केले आणि आम्हाला आजचं टार्गेट पूर्ण करायचं होतं म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलो. घरी 3:30ला उठून आवरून आम्ही 3:45 वाजता आलो. बागेचं गेट बंद होतं म्हणून आम्ही भिंतीवरून उड्या मारून आलो. आम्हाला खूप छान वाटलं, असं वाटलं की मी आता परत लहान झाले. मी लहानपणी अशी भिंतीवर चढायची, मला मजा यायची. तो अनुभव मी आता अनुभवला आणि खूप छान वाटलं. आणि आज अशा परीने आम्ही सगळेजण सूर्यनमस्कारचा उपक्रम राबवला आणि सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी किरण अविनाश शेट्टी, रिंगण फिटनेस फाउंडेशनची एक सदस्य आहे. 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत येथे सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यामध्ये 1 मार्चला माझा बड्डे होता. त्या दिवशी मी ठरवलं की रोज आपण 500 तरी सूर्यनमस्कार घालायचे आणि लास्टच्या दिवशी 1150 सूर्यनमस्कार घातले. याचा मला भरपूर आनंद झाला आणि स्वतःबद्दल एक आत्मविश्वास वाटला. सचिन सर आम्हाला प्रत्येक इव्हेंटमध्ये असेच प्रोत्साहन देतात आणि त्यामुळे महिलांची ताकद वाढते आणि समाजात महिलांचे स्थान ते उगम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशीच साथ आम्ही सरांना देतो आणि सर देखील आम्हाला अशीच साथ द्यावे ही विनंती. नमस्कार, मी शीतल दुधाने. मी आज 1500 सूर्यनमस्कार मारले. मागच्या वर्षी 1161 झालते, ह्या वर्षी 1500चं रेकॉर्ड होतं. आज पहाटे 4 वाजता येऊन 4 वाजल्यापासून 8:45 वाजेपर्यंत 1500 सूर्यनमस्कार झाले. भारी वाटलं. रोज सकाळी एवढे मारायचे आहेत, 100 वाढवायचं आहे, 100 वाढवायचं आहे असं करत आज एवढे झाले. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी एवढं मारू शकेन, तरी पूर्ण झाले एवढे. मी ह्याच वर्षी हाफ आयरमॅन झाले आणि पंढरपूर सायकल पण झाली. नमस्ते, मी वैशाली विकास माळी. आमचं रिंगण फिटनेस फाउंडेशन दरवर्षी 1 मार्च ते 8 मार्च महिला दिनानिमित्त सूर्यनमस्काराची स्पर्धा ठेवली जाते आणि 2022 साली लास्ट दिवशी मी 951 सूर्यनमस्कार मारले होते आणि 2024 साली लास्ट दिवशी मी 1100 सूर्यनमस्कार मारले आणि गेल्या वर्षी 2025 साली 1321 सूर्यनमस्कार मारले आणि आज ह्या वर्षी 2026 साली जियासोबत असल्यामुळं पहाटे 3:45च्या दरम्यान आम्ही राणीबागेत येऊन 1700 सूर्यनमस्कार पूर्ण केले आणि सरांच्या सहकार्याने सरांनी सांगितलं गेल्या वर्षीचं टार्गेट पूर्ण करायचं आणि ते आम्ही क्रॉस केलं. याच्याबद्दल खूप भारी वाटतंय आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या अध्यक्षा मी सुवर्णा तिवारी. आमचं रिंगण फिटनेस फाउंडेशन गेली 5-6 वर्ष झाली सूर्यनमस्कारची स्पर्धा आयोजित करते. 1 मार्च ते 8 मार्च
तर आमच्या महिलांनी सर्वात जास्त सूर्यनमस्कार मारून मोठे विक्रम केलेले आहेत आणि अशा महिलांना खूप खूप अभिनंदन देते. इंडियन फिटनेस फाउंडेशनने 1 ते 8 मार्च सूर्यनमस्कार स्पर्धा ही आयोजित केलेली होती. त्या स्पर्धेमध्ये सर्व आमच्या महिलांनी जास्तीत जास्त सूर्यनमस्कार मारून एक विक्रम केलेला आहे. सूर्यनमस्कार ही केवळ स्पर्धा नसून ही स्वतःला ऊर्जित करण्याची आणि स्वतःला चॅलेंज करण्याची चांगली सवय लावण्याची एक अनोखी प्रक्रिया आहे. ही स्पर्धा स्वतःभोवती फिरते, स्वतःलाच वीर बनवते आणि स्वतःलाच आव्हान देऊन सुधारते. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवा, शेवटचा ते 60 झाले सर. चला 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 शाबाश.